द साईशा 11 आयोजन कमिटीची टीम घरच्या मैदानावरती खेळते. पहिला चेंडू फुलटॉस फटका गेला सुनीलच्या हातामध्ये. फेकी थोडीशी खराब आहे पण मागून बॅकअप देखील आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिला चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. दुसऱ्या चेंडूला ऑनसाइडला हलक्या हाताने टॅप केलं. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसते. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बॅकफुट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सुमितच्या पायाला लागून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दोन धावा धावफलकारती आपण पाहतोय. ऑफसाइडला हलक्या हाताने टॅप केला. एक धाव धावफलकामध्ये ऍड होते. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावफलकार आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावफलक चालू ठेवण्याचं एखादा चेंडू जर का पाल्यामध्ये येईल त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केलाच होते. ओंकार लोटंकर आणि संग्राम सलामवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत ओमसाई मनलपाडाकडून या दोघांनी खूप चांगली कामगिरी केली. सातत्याने या दोन्ही फलंदाजाला आपण बऱ्याच वेळा बऱ्याच मैदानामध्ये खेळताना पाहिले. ऑफसाइडला चेंडूला घेऊन काढलं. इम्पॅक्ट प्लेअरची कॅप सांभाळायची जबाबदारी दुपारपासून त्याच्याकडे दिले आणि प्रत्येक खेळाडू जेव्हा इम्पॅक्ट म्हणून इन होतो त्याला तो कॅप देण्यासाठी अंपायरला सुद्धा सांगतो. प्रॉपर त्यांनी त्याची जबाबदारी पार पाडले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इन झाला. यशला इन केला. वंश दवणे गोलंदाजी मारवरती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलं तर 5 धावा आहेत. 5 सिंगल आपण पहिल्या षटकामध्ये पाहिल्यात. हलक्या हाताने ऑफसाइडला कट केलं. एक डिक्लेअरची धाव ऍड होते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये फेकी नाही केली. वंशच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुजितदादा केसरा यांच्या माध्यमातून आहे. सरळ खेळाचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केला. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. ऑफसाइडला हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलं 10 प्रणय आला तिसऱ्या षटक घेऊन 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा जर का आपण पाहायला गेलं तर 10 10 धावा धावफलकार ते आपण पाहिल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू घेतो यष्टांचा वेध. विकेटचं पतन. ओंकार लोटंकरला मैदान सोडावं लागते.
विकेटचं पतन, धाववरती धावफलक स्थिरावलं जाते. पहिला चेंडू ओंकार लोटंकरला मैदान सोडावं लागला. एका बाजूला संग्राम आहे, त्याच्या बॅट मधून मोठे फटके येणे ओम साई मनोरपासाठी गरज आहे. दुसऱ्या बाजूला प्रणय गोलंदाजी मारवरती. पहिला चेंडू विकेट नवीन आलेला फलंदाज साहिलने यष्ट्यांवरती डायरेक्ट हिट केलाय. बॉलला अडवलंय. पुन्हा एकदा धावचीची संधी, सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं. दोन धावा कंप्लीट केल्या मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने ऑफसाईडला खेळून काढलं. डिक्लेअर ओव्हर मध्ये चेंडू जातोय. ऑफसाईडला चेंडू निघून गेलाय. पेनकरच्या हाता घालून सीमारच्या बाहेर संग्रामच्या बॅट मध्ये येतोय चौकार. वन 17 धावा धावफलकार आपण पाहतोय. हलक्या हाताने सन्मान दिला. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 धावा धावफलकार आपण पाहतोय. 18 धावा धावफलकार आपण पाहतोय. शेवटचा चेंडू येतोय डॉट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा पाहायला गेलं तर 18. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास आता कोणी केला नसेल का तेवढं तर नाही माहिती, पण कोणी नसेल केला हे नक्की आहे पीसीसी मध्ये. अच्छा, ठाकूर केलं तर मी पण केलाय. शेवटचं षटक कुणाल बांबूकडे घेऊन आलाय. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस्का बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न, 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. चेंडू निघून गेला सीमारेषा पार, चौकार. जादू करणं करावं लागेल. 22-22 22 धावा धावफलकार आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू. संग्राम एका बाजूला सेट आहे, त्याच्या बॅट मधून मोठे फटके आपण पाहतोय. 22-22 22.
फटका गेलाय सरळ प्रणय आलाय वेगाने वेगाने चेंडू येत होता तितक्याच वेगाने प्रणय देखील आला मैदानाच्या आतमध्ये चेंडूला खूप चांगल्या प्रकारे स्टॉप केलं 23 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय फटका केला ऑन साइडला संग्रामच्या बाट मधून येतोय चौकार किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल येणारे 2 चेंडू ओमकार जर का आपण तंबूच्या दिशेने जाताना पाहिलं त्याच्यानंतर सर्वस्व जबाबदारी संग्रामने घेतली होती विकेटचं पतन गडी बाद शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा 28-28 जवळ धावफलकार ते आपण पाहतोय शेवटच्या चेंडूला हलक्या हाताने सन्मान दिला स्वतः कुणाल बांबूगडे चेंडूवरती गेला एका धावेने संतुष्ट वलगल 29 आणि 30 चा पाठला करायचा मैदानाच्या आतमध्ये 30-30 आपल्या शुभस्ते टॉस केला जाईल टॉसची नवीन कन्सेप्ट आहे चॉईस आहे एकात विनर आहे एकात बेटर लक नेक्स्ट टाइम असणार आहे जो विनर असेल तो पहिल्या क्वेश्चनचा आन्सर करेल एका बाजूला साई चैतन्य आहे तर एका बाजूला PCC त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहे विनर साई चैतन्य पहिला आन्सर करेल एक क्वेश्चन काढायचंय क्वेश्चनचा आन्सर केलं तर तुम्ही टॉस जिंकणार हीच तर नवीन कन्सेप्ट आहे क्वेश्चन आपण काढायचं इन विच इयर डिड इंडिया लास्ट विन द चॅम्पियन ट्रॉफी शेवटची चॅम्पियन ट्रॉफी इंडिया कोणत्या वर्षी जिंकली होती हा 2025 हे आन्सर बरोबर आहे साई चैतन्य टॉस जिंकला डिसिजन सांगायचंय गोलंदाजी कसं वाटलं ही नवीन कन्सेप्ट टॉससाठी आणि संपूर्ण मैत्री चषकाचं आयोजन खूप चांगली वाटली कारण आता आम्ही इथे आमचा प्रयत्न असेल की चांगलं खेळावं आणि गोलंदाजी करावं बेस्ट ऑफ लक PCC नेहमी आपण विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असतो तुमच्यासाठी ग्राउंड देखील लक्की आहे ही टॉसची एक नवीन कन्सेप्ट ठाकूर कशी वाटली आणि मैत्री चषकाचं आयोजन पाहून काय म्हणाल मैत्री चषक तर खूप भारी गेले आणि टॉसचा बोलायला गेलं तर काहीतरी वेगळं केलंय माझ्यासाठी तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक असतील माज सूर्या मैदानाच्या आतमध्ये साई चैतन्य या संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतले PCC ला बॅटिंगसाठी आमंत्रित केले
साईशा 11 विरुद्ध ओम साई मनवेलपाडा मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. बघा ते लाईटीचं पोल आहे त्याच्यापासून सर्वांनी थोडंसं लांब उभं राहायचं आणि पूर्ण पडद्याच्या बाहेर बसायचं. कुंदन बांबुकडे यांच्या प्रत्येक चौकार पुढे 100 असं पारितोषिक योगेशकडे. 3 धावात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार्थी आपण जर का पाहायला गेलेत सुमित वरती आता जबाबदारी प्रेशर वाढणार आहे. त्याला विकेटवरती उभं राहून खेळ करणं आपल्या संघासाठी गरजेचं आहे. जलद गतीने चेंडू हाताळला होता, हलक्या त्यांनी कट केला. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होते. 4 धावा धावफलकार्थी आपण पाहतोय. बारामध्ये 22ची गरज आहे.
पहिला चेंडू डॉट होतोय. 11 मध्ये 22 ची गरज. आतापर्यंत खेळ झाला 13 धावा धावफलकावरती आहे. कुणाल बांबूकडे एका वसूल आहे. या मॅच मध्ये 30चा पाठला करण्यासाठी साईशा 11 होती. ओंकार पाटीलचा लवकर विकेट आहे ना. आतापर्यंत संपूर्ण मॅच मध्ये अडचण राहिली. त्यानंतर धावफलक चालू नाही राहिला. फटका खेळला हवेमध्ये. सूरजने टिपलाय जेल. संपलाय कुणाल बांबूकडे खेळ. विकेटचं पतन घडी बाद. मध्ये 13 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 13 धावा धावफलकावरती आपण पाहिले. एक शेवटची चेंडूवरती सिंगल. 14 धावा षटकाच्या समाप्तीनंतर मॅचचं इक्वेशन येणाऱ्या 6 मध्ये 16 ची गरज. मध्ये 16 ची गरज. संपूर्ण मॅच जर का आपण पाहायला गेलं इथून एक चांगला स्टार्ट नाही मिळालाय. धावचीच्या रूपात अजून एक विकेट. यश आलंय. 4 मध्ये 16 ची गरज म्हणजे 4 चौकार. 4 चौकार आधी या चेंडूवरती चौकार येईल का, मॅच चालू राहील का, ते देखील पाहणं गरजेचं आहे. पेनकर 4-16. फटका गेला. चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. पेनकरच्या बाट मधून येतोय चौकार. चार मधील एक आलाय. 3-12. अजून एक गेल का, अजून एक नाही. दुसरा चेंडूवरती विकेटचं पतन. मॅच फिनिश. हार्ड लक टीम साईशा 11 या सामन्यामध्ये पराभूत स्वीकार करावा लागले.
विजेता संघ ओम साई मनवेल पाडाचे खूप खूप अभिनंदन. सुपर 12 संडेचं तिकीट मिळालंय. नेक्स्ट मॅच लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पाचपायरी क्रिकेट क्लब PCC विरुद्ध साई चैतन्य